तर अमरावतीची घटना दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून दुःख व्यक्त करण्यात आलेलं आहे. तर सुनेत्रा पवारांनी ट्विट केलेलं आहे, पाहूया. अमरावतीमधील जिल्हास्तरीय रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागामध्ये पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीत नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी आहे. या दुर्घटनेमध्ये आपल्या निष्पाप बालकांना गमावलेल्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याचं बळ मिळो. जखमी बालकांच्या प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा व्हावी हीच प्रार्थना. तर अमरावती रुग्णालय आग प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट आलेली आहे. सुप्रिया सुळेंनी या संदर्भातली एक महत्त्वाची मागणी केली आहे. घटनेची सखोल चौकशी करावी, दोषींवर कठोरात कठोर कारवाई केली जावी अशी मागणी सुप्रिया सुळेंकडून करण्यात आलेली आहे. रुग्णालयामधील फायर ऑडिट होणं गरजेचं आहे असंही त्या म्हणालेल्या आहेत. सुप्रिया सुळेंनी या आगीच्या घटनेवर ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. ही अतिशय हृदयद्रावक घटना आहे. आई वडील आपल्या बाळाची आतुरतेनं वाट पाहत असतात, मात्र त्याच बालकाला अशा पद्धतीनं गमवावं लागलं तर त्यांच्यावर काय प्रसंग ओढावला असेल याची कल्पनाही करता येत नाही. हा केवळ एक अपघात नाही तर व्यवस्थेतील ढिसाळपणाचा नमुना आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी व्यक्तींवर कठोरात कठोर कारवाई करावी. यासोबतच महाराष्ट्रातील सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालयांचं फायर ऑडिट तसंच वैद्यकीय साधनांचं सेफ्टी ऑडिट देखील करण्याची गरज आहे. जखमी अर्भके लवकरात लवकर बरी होऊन आईच्या खुशीमध्ये परतावीत ही ईश्वरचरणी प्रार्थना.